पावसाळी अधिवेशनात खळबळ, मारेगावात विषारी नफेखोरीने पुसले सौभाग्यवतीचे कुंकू, कन्नाके कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त. सरकारी परवाना हा जीव वाचवण्याचा परवाना नसून तो आता गरिबांच्या जीवावर मृत्यूचा व्यापार करण्याचा परवाना ठरत आहे. मारेगाव तालुक्यातील माडी येथील दारू विक्रेत्याच्या राक्षसी नफेखोरीने आज एका हसऱ्या कुटुंबाची राख रांगोळी केली आहे. डोंगरगाव येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर कन्नाके यांनी संबंधित परवानाधारक विक्रेत्याकडून घेतलेली विषारी दारू प्यायल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या एका घटनेने कन्नाके कुटुंबाची छत्र हिरावली असून त्यांच्या पत्नीचे सौभाग्य लेणे कायमचे पुसले गेले आहे. परवाना की मृत्यूचा परवाना? मी परवानाधारक आहे, माझी कोणीही काही वाकडे करू शकत नाही, अशी गर्जना करणारा हा नफेखोर आता कायद्याच्या वरचढ झाला आहे का? महसुलाच्या नावाखाली प्रशासनाने या विक्रेत्याच्या विषारी धंद्याकडे केलेली डोळेझाक हे निष्पाप जीवांच्या हत्येचे पाप आहे. ज्ञानेश्वर यांच्या जाण्याने त्यांच्या वृद्ध आईवडिलांचा आधार गेला असून विकलांग मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. आता लढा आरपारचा? पावसाळी अधिवेशनात प्रश्न पेटणार. स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले असून येत्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद तीव्रतेने उमटणार आहेत. प्रशासनाने तातडीने दोषी विक्रेत्याचे दुकान त्वरित सील करून त्याचा परवाना कायमचा रद्द करावा. विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. पीडित विधवा पत्नी आणि विकलांग मुलांच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी या नफेखोर विक्रेत्यानेच उचलली पाहिजे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहे. जोपर्यंत या नफेखोरावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मारेगाव तालुका शांत बसणार नाही. प्रशासनाला आता जाग घेणार की अधिवेशनाच्या बाकावर बसून सरकारला जाब द्यावा लागणार? गरिबांच्या रक्तावर उभी राहिलेली ही दारूची दुकाने कायमची बंद होणार का, असा प्रश्न मारेगावातील समस्त नागरिक विचारत आहे.